नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। आज दिनांक 16 ऑक्टोबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल। चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना। पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या राज्यामध्ये जाती आधारित सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आलेली आहे, आणि ऑप्शन्स आपल्या समोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, तेलंगणा या राज्यामध्ये नुकतंच जाती आधारित जी काही सर्वेक्षण असणार आहे त्याला सुरुवात करण्यात आलेली आहे। नेमकं हे सर्वेक्षण का करण्यात येत आहे त्या संदर्भात सुद्धा आपल्याला थोडी अधिकची माहिती असणं गरजेचं आहे। जाती आधारित सर्वेक्षण करणारा हा जो राज्य आहे तो तेलंगणा तिसरा राज्य बनलेला आहे मित्रांनो। या अगोदर बिहार राज्याने आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी असं जातीच्या आधारावर सर्वेक्षण केलेलं आहे। हा तेलंगणा तिसरा राज्य ठरलेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। याचा उद्देश काय आहे तर उद्देश लक्षात ठेवायचा आहे की समाजामधील सर्व जातींच्या लोकांना समान प्रमाणामध्ये संसाधनांचा लाभ मिळावा म्हणून हे जाती आधारित सर्वेक्षण आहे ते केलं जात आहे। त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, तेलंगणाचा विषय आलेला आहे तर तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद। मुख्यमंत्री आहेत सध्या रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा, आणि या राज्याची निर्मिती 2 जूनला झालेली आहे, 2 जून 2014ला। अगोदरचा जो आंध्र प्रदेश राज्य होता त्या राज्यामधूनच या तेलंगणा या राज्याला वेगळं करून विभागणी करण्यात आलेली आहे मित्रांनो। तर हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, ते आपल्याला गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 नुसार सर्वोत्कृष्ट राज्य कोणते ठरले आहे, आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, ओडिसा हे जे काही राज्य आहे मित्रांनो ते नुकतंच जे राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा झालेली आहे त्यामध्ये या ओडिशा राज्यानं प्रथम क्रमांक पटकावलेला आहे। तर त्या संदर्भामध्ये आपल्याला थोडी अधिकची माहितीसुद्धा पाहायची आहे। हे जे राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 जाहीर झालेले आहेत ते कोणी जाहीर केले तर जे आपले केंद्रीय जलशक्ती मंत्री आहेत CR पाटील यांनी या पुरस्कारांची घोषणाही केलेली आहे मित्रांनो। आणि यामध्ये एकूण 9 श्रेणीमध्ये हे पुरस्कार जाहीर करण्यात आलेले आहेत। तर त्यातले आपण काही महत्त्वाचे या ठिकाणी घेतलेले आहेत जे आपल्याला परीक्षांमध्ये विचारले जातील असे। जसं की पहिलं आहे सर्वोत्कृष्ट राज्य, पहिल्या क्रमांकावर आहे ओडिशा, आणि दुसरं लक्षात ठेवायचं आहे उत्तर प्रदेश। सर्वोत्कृष्ट जिल्हा ठरलेला आहे विशाखापट्टणम, जे की आंध्र प्रदेश या राज्यामधला आहे। सर्वोत्कृष्ट गाव पुल्लमपुरा आहे, जे की केरळ या राज्यामध्ये आहे मित्रांनो। आणि सर्वोत्कृष्ट स्थानिक स्वराज्य जे काही शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये सुरत हा पहिल्या क्रमांकावर आहे, पुरी जे ओडिशा या राज्यामध्ये आहे ते दुसऱ्या क्रमांकावर आहे, आणि आपल्या महाराष्ट्रातले पुणे जे काही शहर आहे ते शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या श्रेणीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे। तर हे आपल्याला क्रमांक पुण्याचा लक्षात ठेवायचा आहे, तिसरा क्रमांक। तसेच मित्रांनो जे बेस्ट वॉटर युजर असोसिएशनचा पण या श्रेणीअंतर्गत पुरस्कार देण्यात आलेला आहे, ते बुलढाणा या जिल्ह्यामधील जे पेन टाकळी प्रकल्प आहे त्याला देण्यात आलेला आहे किंवा त्याला जाहीर झालेला आहे। तर या गोष्टी आपल्या महाराष्ट्राशी संबंधित तरी कमीत कमी आपण लक्षात ठेवायच्या आहेत, कारण महाराष्ट्राशी संबंधित एखादा पुरस्कार असेल तर त्यावर आपल्याला परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो। चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत की नुकतेच भारतातील पहिला एकीकृत राज्यस्तरीय सायबर कमांड आणि कंट्रोल सेंटर कोठे सुरू करण्यात आलेला आहे, आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत। याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्र या राज्यामध्ये नुकतंच मित्रांनो हे एक अशा प्रकारचं भारतातलं पहिलं इंटिग्रेटेड राज्यस्तरीय असं सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटर सुरू केलेलं आहे। तर ते काय आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला थोडं अधिकची माहिती पाहायची आहे। हे महाराष्ट्रामधील जे काही नवी मुंबई आहे मित्रांनो त्या नवी मुंबईमध्ये याचं उद्घाटन करण्यात आले आहे। आपले जे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जे गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे। या प्रकल्पासाठी 800 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत, आणि महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पासाठी जी काही कंपनी आहे खाजगी L&T त्याच्यासोबत भागीदारी करून हा प्रकल्प पूर्ण केलेला आहे। आणि हा प्रकल्प का सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो अशा प्रकारचं सेंटर, याचा उद्देश काय आहे तर सायबर धोक्यांपासून बचावासाठी जे काही AI आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ब्लॉकचेन या टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे। तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, कारण हा प्रश्न आपल्या महाराष्ट्राशी संबंधित असल्यामुळे ते थोडंसं आपल्याला बारकाईनं लक्ष देऊन ऐकणं लिहून ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो।
त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांनासुद्धा याचा फायदा मिळणार आहे. चला मग पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत की नुकतेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये कोठे इंडियन स्किल इन्स्टिट्यूटचे उद्घाटन केले आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, मुंबई. या ठिकाणी नुकतंच जे काय आपले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी इंडियन स्किल इन्स्टिट्यूट आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. हे जे इंडियन स्किल इन्स्टिट्यूट असणार आहे मित्रांनो, ते एक प्रकारचं PPP अर्थात प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपवर आधारित हे मॉडेल असणार आहे. आता यामध्ये काय असतं की भागीदारीवर चालतं आहे. अर्ध हे जे काही प्रायव्हेट कंपनी असतात ते काही भाग बघत असते त्यातला, आणि काही भाग हे गव्हर्नमेंटकडं सरकारकडून हे चालवलं जात असतं. अशा प्रकारचं हे भागीदारीवर चालत असतं मित्रांनो, त्यालाच PPP मॉडेल असं म्हटलं जातं. आता हे जे काही PPP मॉडेल आहे याच्यामध्ये भारत सरकार एक सहभागी असणार आहे आणि प्रायव्हेट कंपनी म्हणून टाटा कंपनी सहभागी असणार आहे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि याचा उद्देश काय आहे, का हा इन्स्टिट्यूट सुरू करण्यात आलेला आहे? कारण देशामधील जे तरुण आहेत त्या तरुणांमध्ये कौशल्य विकास करणे, तसेच मित्रांनो त्याचं बाय डिफॉल्ट हे होणार आहे किंवा त्याचं बाय प्रोडक्ट हे असं निघून येणार आहे की जर तरुणांमध्ये कौशल्य विकास झाला तर त्यांना त्यांच्या हाताला रोजगार मिळणार आहे, काम मिळणार आहे. तर या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच स्तन कॅन्सर जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात आला आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 13 ऑक्टोबर हे नुकतंच स्तन कॅन्सर जागरूकता दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. तर या संदर्भामध्ये आपल्याला थोडी अधिकची माहितीसुद्धा पाहायची आहे की नेमकं हे ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस दिवस का साजरा करण्यात येतो आणि हे जे काही ब्रेस्ट कॅन्सर असतं महिलांमध्ये ते नेमकं का होतं. तर त्या संदर्भात थोडी अधिकची माहितीसुद्धा आपण बघूया. याची थीम लक्षात ठेवायची आहे मित्रांनो यावर्षीची की नो वन शुड फेस ब्रेस्ट कॅन्सर अलोन. तर ही होती थीम यावर्षीची. आता हा जो काही स्तन कॅन्सर असतो मित्रांनो हा महिलांमध्ये दिसून येतो आणि यामध्ये काय होतं की जे काही महिलांचे स्तन असतात त्याच्यामध्ये गाठी येतात. महिलांचं जे काही स्तन असतात त्यामध्ये आकारामध्ये बदल हे दिसून येतात. तर हे काही लक्षणं त्यामध्ये दिसून येतात. आणि हे का होतं स्तन कॅन्सर महिलांना, तर महिलांमध्ये असणारं जे काही एस्ट्रोजन हार्मोन असतं त्याच्यामध्ये जे काही असंतुलन इम्बॅलन्स झाल्यामुळे हा स्तन कॅन्सर होत असतो. तसेच अतिताण जर एखाद्या महिलेवर असेल, तसेच जंक फूड खाण्याची सवय असेल, व्यायाम करत नसेल ती महिला, तसेच जी काही मॉडर्न शैलीमध्ये जगत असेल समजा, तर अशा गोष्टीसुद्धा या स्तन कॅन्सर होण्यासाठी कारणीभूत ठरतात. तर या गोष्टी आपल्याला या संदर्भामध्ये लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. आणि यासाठीच आपल्या भारतामध्ये हे जे काही स्तन कॅन्सर आहे त्याचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. म्हणून सरकारसुद्धा वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेऊन हे पुढे येत आहे या कॅन्सरला रोखण्यासाठी. म्हणून आपले जे काही महिला वर्ग आहेत त्यांनी या रोगाविषयी जागरूक असणं गरजेचं आहे. स्वतःच्या शरीराची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासोबतच आपल्याला हा पॉईंट एक लक्षात ठेवायचा आहे की जे काही कॅन्सरचा अभ्यास केला जात असतो मित्रांनो त्या शाखेला ऑन्कोलॉजी असं म्हटलं जातं. तर हा प्रश्न आपल्याला सायन्समध्ये खूप वेळा विचारण्यात आलेला आहे की ऑन्कोलॉजी ही जी काही शाखा आहे ती कशाशी संबंधित आहे. तर कॅन्सरचा अभ्यास करणारी ही शाखा आहे मित्रांनो, ऑन्कोलॉजी त्याला म्हटलं जातं, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रश्न बघायचा आहे की नुकतेच युनिसेफच्या स्वास्थ्य व पोषण सहायतामध्ये सर्वात मोठा तिसरा पुरवठादार देश कोणता ठरला आहे आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, भारत हा देश नुकतंच हे जे काही युनिसेफ आहे मित्रांनो त्या युनिसेफमध्ये स्वास्थ्य व पोषण सहायतेसंदर्भामध्ये जगातला तिसरा सर्वात मोठा सप्लायर देश बनलेला आहे किंवा पुरवठादार देश हा बनलेला आहे. तर त्या संदर्भात थोडं आपल्याला अधिकची माहितीसुद्धा घ्यायची आहे. भारताने $6 बिलियन जी काही वस्तू आणि सेवा आहेत त्याचा पुरवठा या युनिसेफला केलेला आहे, $6 बिलियन. तर यामध्ये प्रामुख्याने काय आहे, तर औषधी आहेत, लसी आहेत, पोषण सामग्री यांचा समावेश होतो मित्रांनो. आणि ही जी युनिसेफ जी संस्था आहे किंवा जी काही ऑर्गनायझेशन आहे ते त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे की युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड. आणि ही मित्रांनो विशेष करून जे काही बालक आहेत त्यांच्यासाठी काम करते, त्यांच्या पोषण संदर्भामध्ये वगैरे. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याची स्थापना असेल 11 डिसेंबर 1946. मुख्यालय न्यूयॉर्क अमेरिका या ठिकाणी आहे आणि सध्या त्या युनिसेफचे प्रमुख हे कॅथरीन रसेल या आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे
की नुकतेच चर्चेमध्ये असलेल्या अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, टेबल टेनिस या खेळाशी संबंधित हे 2 खेळाडू आहेत, अहिका मुखर्जी आणि सुतीर्थ मुखर्जी. तर यांचा संबंध मित्रांनो हे बातम्यांमध्ये का आहेत, चर्चेमध्ये का आहेत, तर त्या संदर्भामध्ये आपल्याला थोडीशी अधिकची माहिती बघणं गरजेचं आहे. यांनी काय केलेलं आहे की नुकतंच जी काही आशियाई जे टेबल टेनिस स्पर्धा झालेली आहे त्याच्यामध्ये जे की आता अस्ताना कझाकस्तानमध्ये या देशामध्ये पार पडले मित्रांनो, त्या स्पर्धेमध्ये भारतासाठी मेडल जिंकणारी ही पहिली जोडी बनलेली आहे टेबल टेनिसमधली. आत्तापर्यंत असा कारनामा एकाही भारतीय जोडीनं करून दाखवलेलं नाही टेबल टेनिसमध्ये मित्रांनो. म्हणून हे महत्त्वाचं आहे. 6 पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे किंवा स्टार करून ठेवायचं आहे. यांनी काय केलं की टेबल टेनिसमध्ये या आशियाई टेबल टेनिस स्पर्धा जी झाली त्याच्यामध्ये महिला दुहेरी प्रकारामध्ये भारताला कांस्य पदक हे जिंकून दिलेलं आहे. आणि अशी कामगिरी करणारी ही जोडी भारतातली पहिली जोडी आहे मित्रांनो टेबल टेनिसमधली. हे आपल्याला नमूद करून ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच अतुल परचुरे यांचे निधन झाले आहे, त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता? आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, चित्रपट जी काही सृष्टी आहे त्याच्याशी संबंधित हे व्यक्तिमत्व होते मित्रांनो, अतुल परचुरे. आणि यांचं नुकतंच निधन हे झालेलं आहे. तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची. या ठिकाणी आपण त्यांचं छायाचित्र बघू शकतो मित्रांनो. हे आहेत अतुल परचुरे आणि हे सर्वांना माहीत असणारे व्यक्तिमत्व आहेत मित्रांनो. अनेक जे काही हिंदी चित्रपट असतील, मराठी चित्रपट असतील त्याच्यामध्ये त्यांनी खूप सारे असे विनोदी भूमिका, कॉमेडी वगैरे केलेले आहेत. तर त्यासाठी महाराष्ट्राला तसेच भारताला या व्यक्तीविषयी सर्वांनाच माहितीच आहे. तर यांचं निधन का झालेलं आहे? तर कर्करोगामुळे यांचं निधन झालेलं आहे मित्रांनो. अवघे 57 वर्षाचे हे होते अतुल परचुरे. तर याविषयी आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जे काही आपल्या कालच्या घडामोडी होत्या त्याचा एकदा आपण या ठिकाणी जाता जाता क्विक रिव्हिजन करणार आहोत. तर काल आपण पहिला प्रश्न घेतला होता की नुकतेच 2024साठीचा शांतीचा नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, निहॉन हिंदाक्यो ही जी काही संस्था आहे मित्रांनो, ऑर्गनायझेशन आहे जपानमधली, त्याला हा शांतीचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर काल आपण ही घडामोड डिटेलमध्ये बघितलेलीच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की देशभरामध्ये पाठ्यपुस्तकांची उपलब्धता पूर्ण व्हावी म्हणून NCERTने कोणत्या खाजगी कंपनीसोबत भागीदारी केली आहे? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, ॲमेझॉन ही जी काही खाजगी कंपनी आहे त्याच्यासोबत NCERTनं भागीदारी केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच जम्मू आणि काश्मीरचे नवीन मुख्यमंत्री कोण बनले आहेत? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, ओमर अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीर जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच कोणत्या सरकारी कंपनीला महारत्न दर्जा देण्यात आला आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, हाल अर्थात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही कंपनी आता भारताची 14व्या क्रमांकाची महारत्न कंपनी बनलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता की IRFCचे नवीन मुख्य कार्यकारी प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, मनोज कुमार दुबे हे IRFCचे नवीन मुख्य कार्यकारी प्रमुख बनलेले आहेत. त्यानंतरचा आपण प्रश्न घेतला होता की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडने पहिले विदेशी कॅम्पस कोणत्या देशात सुरू केले आहे? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, दुबई या ठिकाणी हे कॅम्पस सुरू केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता की नुकतेच टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, नोएल टाटा हे आता नवीन टाटा ट्रस्टचे अध्यक्ष बनलेले आहेत. या संदर्भामध्ये काल आपण डिटेलमध्ये बघितलेलंच आहे. त्यानंतरचा प्रश्न होता की आंतरराष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा करण्यात येतो? आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 11 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या सर्व घडामोडींवर मित्रांनो काल आपण डिटेलमध्ये विश्लेषण केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर आपण होमवर्क क्वेश्चन दिलेला होता. कालचा होमवर्क क्वेश्चन असा होता की सध्या भारताचे लोकपाल कोण आहेत? आणि याचं योग्य उत्तर आहे बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी कमेंटमध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. कारण मित्रांनो अशा प्रकारचे जे काही महत्त्वाचे प्रश्न असतात ते आपण तुमच्यासाठी होमवर्क म्हणून ठेवत असतो. आणि अशा होमवर्क क्वेश्चनला उत्तर दिल्यामुळे तुमचीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॅक्टिस होणार आहे. याचा फायदा तुम्हाला नक्की तुमच्या येणाऱ्या परीक्षांमध्ये दिसणारच आहे. म्हणून आता प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी दररोजच्या दररोज जी काही होमवर्क क्वेश्चन दिले जातात त्याचं उत्तर हे देण्याचा प्रयत्न करायचाच आहे मित्रांनो. यामुळे तुमचीच उत्तर देण्याचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नाची भीती जी असते मनामध्ये एक प्रकारे आपल्यामध्ये ते राहणार नाही, ही भीती निघून जाणार आहे. म्हणून प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचाच आहे.
तर याचं ज्यांना उत्तर माहिती नाही त्याचं उत्तर आपण सांगणारच आहोत. तर याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, न्यायमूर्ती खानविलकर अर्थात अजय खानविलकर आहेत. ते आता सध्या भारताचे लोकपाल बनलेले आहेत मित्रांनो. आणि ज्यांनी उत्तर सांगितलेलं आहे त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. त्यानंतर आजचा प्रश्न असणार आहे की 2024साठी दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि ह्याचं उत्तर हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो आजचा होमवर्क म्हणून. सगळ्यांनाच माहीत आहे की नेमकं 2024साठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे. तर बघूया किती विद्यार्थी मित्र आहेत उत्तर देतात या प्रश्नाचं. चला मग थांबूया या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांनासुद्धा नक्की शेअर करायचा आहे. तसेच लेक्चरच्या मोफत नोट्स तसेच जे काही आपले इतर स्टडी मटेरियल असतात त्याच्यासाठी टेलिग्राम चॅनल आपला स्मार्ट अभ्यास 555 ते तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे. कारण मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्या चॅनलशी संबंधित वेगवेगळे अपडेट तसेच स्टडी मटेरियल हे टाकत असतो. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.